अध्यक्ष, गुरुजन वर्ग व सन्मान्य व्यासपीठावरील प्रमुख अतिथीगण, अनमोल योगदान दिले ज्यांनी भारत स्वातंत्र्यासाठी, अनमोल योगदान दिले ज्यांनी भारत स्वातंत्र्यासाठी, त्या सर्व महापुरुषांना मी वंदन करते, त्या सर्व महापुरुषांना वंदन करते. वंदन करून माझ्या प्राणप्रिय भारत मातेला, वंदन करून माझ्या प्राणप्रिय भारत मातेला मी माझ्या भाषणाला सुरुवात करते, मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. आपली भारतीय संस्कृती बंधुता, मानवता, प्रेम अशा अनेक बंधुत अशा अनेक मूल्यांची बनलेली आहे. आपण अनेक सण साजरे करतो. तसाच एक राष्ट्रीय सण आहे 26 जानेवारी म्हणजेच गणराज्य किंवा प्रजासत्ताक दिन. 15 ऑगस्ट 1947 हा दिवस आपल्यासाठी खूप अभिमानाचा आहे. या दिवशी आपल्याला जो श्वास आपला सादरी ओढून गुदमरलेला होता त्याला मोकेपणा भेटला, त्याला मोकेपणा भेटला. आपला दिवस त्याचा खूप अभिमानाचा आहे. पण आपल्याला त्यावेळेस संविधानाची गरज होती, आपल्या राष्ट्र पक्के बनवायची गरज होती, पण आपल्याकडे ते संविधान नव्हते. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीची निर्मिती करण्यात आली. मग 26 नोव्हेंबर 1949 रोजी त्यांनी भारताचे संविधान स्वीकारले आणि आपल्याला आपले संविधान 26 जानेवारी 1950 रोजी मिळाले. खऱ्या अर्थाने या दिवशी कैद्याची सत्ता सुरू झाली. खऱ्या अर्थाने याच दिवशी कैद्याची सत्ता सुरू झाली. म्हणून तर आपण या दिवसाला म्हणतो जानेवारी महिन्याचा 26 तारखेला असणारा माझा गणराज्य दिन. सरबर जिसके हिमालय का ताज है, पाव पखारे जिसके सागर विराज है. सरबर जिसके हिमालय का ताज है, पाव पखारे जिसके सागर विराज है. हम संतान है उस भारत माँ की, हम संतान है उस भारत माँ की. इसका हमें नाज है, इसका हमें नाज है. तो चलो दोस्तों, तो चलो दोस्तों, जय घोष करे गणतंत्र दिवस आज है, गणतंत्र दिवस आज है. आपला भारत देश खूप स्वाभिनिष्ठ बनला जेव्हा आपल्याला संविधान भेटले. ज्या वीरांनी आपल्यासाठी स्वातंत्र्य मिळवले, आपण त्या वीरांसाठी काय करतो? आपण आपल्या तिरंग्यासाठी, आपल्या भारतासाठी काय करतो? फक्त स्टेटस, व्हॉट्सअप, सोशल मीडिया येथे प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिले म्हणजे झाले का? नाही. आपण